संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. गडकोट प्रेमी शासकीय कर्मचाऱ्याला अनोखा निरोप. 3 वर्षीय शिवकन्येच्या हस्ते कर्जत पंचायत समितीमध्ये रंगला अनोखा सेवापूर्ती सोहळा. निरोप समारंभ म्हटले की मान्यवरांच्या हस्ते सत्कार, भाषणे आणि शुभेच्छांचा वर्षाव हे नेहमीचे चित्र असते. मात्र कर्जत पंचायत समितीमध्ये एका दिव्यांग कर्मचाऱ्याचा सेवापूर्ती सोहळा तब्बल 3 वर्षीय शिवकन्येच्या हस्ते पार पडल्याने हा अनोखा आणि राज्यस्तरावर लक्ष वेधून घेणारा उपक्रम ठरला. पंचायत समिती कर्जत येथील कनिष्ठ सहाय्यक जनार्दन नारायण पाणमन हे 13 वर्ष 8 महिन्यांची सेवा पूर्ण करून 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभ शुक्रवारी दिनांक 29 रोजी पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सभापती नमिताताई घारे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटशिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी केले. पाणमन यांचे 85 वर्षीय शिक्षक तसेच 1984 पासूनचे वर्गमित्र आवर्जून उपस्थित राहिल्याने जपलेल्या स्नेहबंधाचे दर्शन घडले. यावेळी कर्मचारी वर्ग तसेच त्यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 3 वर्षे 2 महिन्यांत सुमारे 70 गडकिल्ल्यांची चढाई करून शिवकन्या म्हणून ओळख निर्माण केलेली कुमारी राजवर्धिनी प्रसाद चव्हाण, राहणार पुणे, हिच्या हस्ते पाणमन यांचा सत्कार करण्यात आला. गडकिल्ल्यांविषयी असलेला समान आवडीमुळे पाणमन यांचा राजवर्धिनीच्या कुटुंबाशी स्नेह निर्माण झाला होता. त्यामुळे आपल्या सेवापूर्ती सोहळ्याला राजवर्धिनी प्रमुख अतिथी असावी अशी त्यांची इच्छा होती. राजवर्धिनीचे वडील हर्षवर्धन चव्हाण यांनीही शिवकालीन संदर्भांनी सजलेले भाषण करून उपस्थितांमध्ये इतिहासाची प्रेरणा जागवली. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला शिवकालीन आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. जन्मापासून डाव्या पायाने दिव्यांग असलेल्या जनार्दन पाणमन यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राजगड, रायगड, तोरणा, शिवनेरी, सिंहगड, लोहगड, हरिहरगड यांसह महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यांवर यशस्वी चढाई केलेली आहे. रायगड गडरोहण स्पर्धा, रायगड प्रदक्षिणा तसेच विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवून प्रेरणादायी कार्य केलेले आहे. समारंभात पाणमन यांनी आपल्या सेवा काळातील आठवणींना उजाळा देत गडकिल्ले संवर्धन मोहिमेची माहिती उपस्थितांना दिली. गडकिल्ले संवर्धनासाठी केलेल्या कार्याबद्दल उपस्थितांनी जनार्दन पाणमन यांचे भरभरून कौतुक केले. उर्वरित आयुष्य गडकोट संवर्धन आणि शिवकालीन वारसा जतन करण्यासाठी समर्पित करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. माझं नाव जनार्दन नारायण पानमंदव, मुक्काम पोखरवाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. मी शिक्षण विभागामध्ये 27/9/2012 साली रुजू झालो आणि रुजू झाल्यानंतर तिथं 5 वर्ष सर्व्हिस केली. त्यानंतर माझं टेबल बदलून मला प्रशासनाला आणलं खाली पंचायत समिती कर्जतमध्ये. तिथे मी जो 8 वर्ष सर्व्हिस केली, म्हणजे 13 वर्ष 8 महिने सर्व्हिस माझी पूर्ण झाली आणि ही सर्व्हिस खूप आणि सुंदर झाली. मला बिडो लाभले. पहिले देसले साहेब, थुळे साहेब, पुरी साहेब, साबळे साहेब आणि आता पाटील साहेब, सुशांत पाटील साहेब, असे सर्व बिडो मला मनमिळावू मिळाले. म्हणून माझे हे 13 वर्ष 8 महिने हा काळ खूप सुंदर आणि संपन्न गेला. आणि आता माझं जीवन सुखी आणि समुद्र, हे काही शेवट नसतो, आत्ताच सुरुवात आहे खरी. जीवन हे कलाटणी देत असतं आणि त्या जीवनामध्ये मला पुढं प्रवास करायचा आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा लाभल्या. आणि आजचा कार्यक्रम बिडो मॅडमच्या सभापती मॅडम नमिताताई घारे यांच्या हस्ते माझा सत्कारही करण्यात आला, बिडो साहेबांनी केला. आणि विशेष म्हणजे आजच्या सत्कारमूर्ती राजवर्धिनी चव्हाण ही 3 वर्ष 2 महिनेची एक चिमुकली गिर्यारोग. आणि ह्या गिर्यारोगाचं फक्त मी टीव्हीवर पाहिलं आणि त्यांना मी विचारलं तुम्ही या, तर त्यांनी मला होकार दिला आणि ते कार्यक्रमाला हजर झाले. ही चिमुकली आहे बघा, 80-70 किल्ले पार करून आली लहान वयामध्ये. आणि मी दिव्यांग असताना सुद्धा मी किती किल्ले केले ते सांगू नये, कारण अहंकार येतो. म्हणून माणसांनी जीवनामध्ये 1 दिवस, आठवड्यांनी, महिन्यांनी, वर्षांनी, 6 महिन्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे झरे म्हणजे स्फूर्तीचे झरे हे किल्ले असतात. हे किल्ले प्रत्येकाने पाहावं आणि आनंद राहावं. कधी किल्ल्यावर गेल्यावर दुःख प्राप्त होत नाही, सुख आणि आनंदच प्राप्त होत असतो. म्हणून किल्ल्यावर जा आणि आपलं जीवन सार्थक केलावा. जय
नमस्ते, मी प्रसाद चव्हाण, राजवर्धिनी चव्हाणचे वडील. आज जनार्दन पानमन सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त आज आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून यांनी इथं आमंत्रित केलं होतं आणि त्या आमंत्रणाचा सन्मान ठेवून आम्ही आज पुण्यावरून कर्जतमध्ये या कार्यक्रमासाठी आलो होतो. आज त्यांनी आम्हाला इथं प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्याचं औचित्य यासाठी साधलं होतं का तर राजवर्धिनीने वयाच्या अवघ्या 3 वर्ष आणि 2 महिने इतक्या अल्प वयामध्ये 70 किल्ले सर केलेले आहेत. छत्रपती शिवरायांचे विचार, छत्रपती शिवरायांचे आचार आपल्या पुढच्या पिढीला मिळावेत म्हणून हे आम्ही शिवकार्य राजवर्धिनीसोबत करत आहोत. त्याला आशीर्वाद म्हणून जनार्दन पानमन सरांनी जो आम्हाला दिलेला आहे आशीर्वाद, त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि त्यांना सेवानिवृत्तीबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. आता इथून पुढची त्यांची जबाबदारी कार्यालयीन कामाची संपली जरी असेल तरी शिवरायांचे कार्य जे त्यांनी खूप वर्षापासून सुरू केलेलं आहे ते असेच पुढे नेत त्यांनी जावं आणि आता संपूर्ण वेळ छत्रपती शिवरायांच्या कार्याला आपण द्यावात ही आपल्याला विनंती. धन्यवाद. चांगल्या पद्धतीचं आहे. त्याने आतापर्यंत 13 वर्ष झाले चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या कामाला जोडूनच त्यांनी त्यांच्या आवडीला सुद्धा तेवढंच त्यांनी जोपासलेलं आहे. तर दादा तुम्ही आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत पण नक्कीच तुम्ही केलेलं कार्य असेल, तुम्ही कामं केले त्याचा नक्कीच आदर्श आमच्या इतरही अधिकाऱ्यांना जाणवतं आहे. पण पुढे सुद्धा वाटचालीसाठी तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा देते आणि पुढच्याही तुमच्या ज्या आता त्यांच्या जनार्दन नारायण पानमंदिर असेल ते संपूर्ण तालुक्यात घरी शरीराने विकलांग असले तरी ते आजही मनाने खूप करू आहेत. शिवाने आपल्या भाषणात सांगितलं घर केले पडले काम केलं अगदी खरे सर्व घर, परंतु ते घर केले करू शकले नसते का कारण त्यांच्या पाठीमागे आज घर करण्याचे एकच कारण आहे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी जो प्रक्रिये जगण्याचा जो छंद जोपासला आहे तो खूप अवर्णनीय आहे. मी त्यांना घेऊनच भक्कम पाठिंब्यामुळे ते आनंदाने ह्या गोष्टी पार पाडत गेले आणि त्यांचा छंद जोपासत केले. परंतु सांगायला आनंद तेवढा वाटतो, आपल्याला तेवढा वाटतो. कार्यालयीन कामकाज सोडून ते हे काम करत बसले नाही. सर्वात आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट. कार्यालयीन कामकाज त्यांनी वेळेवर करतच गेले. शनिवारावर त्यांनी ज्या घटनेला गेले असेल सोमवारी वेळेवर हजर राहणार. कामाची निकल बघून लक्षात घ्या, कामाची निकल बघून त्यांनी शनिवार रविवारी सुद्धा पंचायत समितीचं काम केलेलं आहे. मला मनापासून त्याचा तो अभिमान वाटतो. भरपूर काही ते बोलले म्हणजे जे बोलले ते काही वस्तू त्यांच्या बोलण्यात काव्य आले, काही पंक्ती आल्या, तेवढं मला काही बोलणार नाही. आपल्या मनात जे आहे ते बोलतो आणि आहे ती वस्तुस्थिती. आज जे ऑफिसचा शेवटचा दिवस होता ते जे ऑफिस त्यांचंच आहे
त्यांनी ऑफिसात एक कौटुंबिक वातावरण निर्माण केलेलं होतं. भविष्यात एकदा मी तुमचं ऑफिस कुठं यायचं इथे तुम्ही येते समाधान वेगळं वातावरण. आणखी सांगावं वाटतं ज्या दिवशी आनंद नसेल त्या दिवशी वाटत नाही ऑफिसचं काहीतरी आहे असं वेगळं वाटतं. बऱ्याच लोकांना वाटतं. काही लोकांनी एकमेकांना वाटतं बोलत आहोत इतर बऱ्याच वेळेस केली म्हणजे असं काहीतरी पण त्यावेळेस एक बऱ्याच गेली बऱ्याच ऑफिसच्या बऱ्याच लोकांना त्यांची खंत वाटते. आणि आता सेवा होत आहेत त्यांची खंत वाटणं साहजिकच आहे. परंतु आम्हाला सुद्धा एक सवय करून घ्यावी लागेल. परंतु सवय होण्याच्या आधी तुम्ही अजूनमधून येत आहात. आमची तुम्हाला विनंती आहे एक आणखी आनंदाची गोष्ट आपलं राजवर्धिनी बाळ एवढ्या कमीत वयात एवढं गडकिल्ले चढणं साधी गोष्ट नाही. एक मला जे वाटतं या बाळामध्ये काहीतरी दैवी शक्ती असल्याशिवाय हे शक्य नाही. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका करा परंतु आहे ते करेल. तिच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून तिने या वयापासून सुद्धा ते घरच्यांनी तिला साथ दिलेली आहे. तिला कुठे अडवलेलं नाही. ती भविष्यात तिला आपलं देशातलं जगातलं जे एव्हरेस्ट शिखर आहे ते एव्हरेस्ट शिखर तिने फार धन्यवाद.